नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इथे आता प्रियाने अट घातली आहे सायलीसमोर. तू घडी घडी माझ्या आईसमोर येते आणि माझ्या आईला माझ्यापेक्षा जास्त लाडा तुझा असल्यामुळे ती माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुलाच करते. तू आमच्या घरी यायचं कायमचं बंद कर, तेव्हा मी माझ्या आईवर प्रेम करेल, तिला त्रास देणार नाही हे मी तुला वचन देते आणि मी वचनाची बांधील राहील. असं सगळं इथे अटीशटी शर्ती चालू असतात. सगळेजण आरती करत असतात, सगळेजण मग्न असतात आणि इथे प्रतिमा फक्त सायलीची वाट पाहत असते. सायली प्रियाच्या रूममध्ये गेले हे त्यांनी पाहिलेलं असतं आणि इथे अड घातल्याप्रमाणे आता सायलीला कचट्यात पकडण्यात प्रिया यशस्वी ठरलेली असते. प्रियाला काय सांगावं तर ती होकार देते. ठीक आहे, मी ह्या घराच्या पायरीला पाय लावणार नाही, पण तू माझ्या प्रतिमा आत्यांना खूप प्रेम करायचं, जीव लावायचा असं वचन तिथे मागू लागते आणि सगळेजण आरतीत मग्न असतात. तिला ते क्षण आठवतात, प्रतिमा आत्यासोबत घालवलेले, की किती आनंदाने मी त्यांच्यासोबत राहिलेली, त्यांना किती संकटाच्या काळात मदत केलेली, त्यांची किती मायेने त्यांना रिपेअर करण्यासाठी प्रेमाने त्यांना सांभाळलेलं, ते सगळे क्षण आठवत असतात. माझ्या आईप्रमाणे मी त्यांना जपत होते, त्यांना काहीही कमी पडू देत नव्हते, त्याही मला किती जीव लावायच्या, हे सगळे क्षण ती आठवू लागते. आईला ती किती प्रेमाने कपडे घालायची, बांगड्या घालायची, सगळं काय आठवत असते. प्रियाने जेव्हा त्रास दिला होता प्रतिमा आत्याला, ते क्षण आठवतात. तेव्हा तिने तिच्या कानाखाली मारलेले ते क्षणही ती आठवू लागते. ही प्रिया फार डॅम्बिस आहे हे सायलीलाही माहिती आहे, पण त्यांच्या तावडीत आता आत्याला सोडायचं कसं हा प्रश्नही तिला आहेच. पण ह्या दोघी मायले की माझ्यामुळे जर एकत्र येत नसेल तर मला हा निर्णय घ्यावाच लागेल, असाच विचार करून इथे आता ती होकार देते, मी इथे कधीही येणार नाही. पण इथे प्रिया एक अट घालते की मला वचन दे तू की हे कधीही इथे पाय ठेवणार नाही. असं म्हटल्यानंतर ती वचन द्यायला 1 मिनटं विचार करू लागते. प्रतिमातेचा चेहरा आठवू लागते. पण माझ्यामुळे जर ह्या दोघीजण एकत्र येणार असेल तर मग ती मोठा निर्णय दगड असा काळजावर ठेवून घेते आणि प्रियाला वचन देते की मी ह्या घरात पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही, जर तू प्रतिमात्याला व्यवस्थित सांभाळणार, त्यांना कधीही त्रास देणार नाही असं वचन दिलं तरच. मग ती वचन देते. इथे प्रतिमात्या वाट पाहत असतात ती सायलीची. सायली त्यांना येताना दिसू लागते. सायली जड अंतकरण घेऊन बाहेर आलेली असते. डोळ्यात अश्रू असतात आणि ह्या घरात पुन्हा कधीही पाऊल ठेवायचं नाही ह्या विचारांनी तिच्या अंगावर शहारा आलेला असतो. जड अंतकरण, जड पावले घेऊन दोघीजणी खाली येतात. प्रिया तिच्या शर्तीवरती तिच्या मागे मागे आलेली असते आणि मग प्रिया तिला खुणवते, आता तुझी जायची वेळ झाली, आता तू इथून कायमची निघून गेली तरी चालेल. आरती चालू असते, सगळेजण आरतीमध्ये मग्न असतात. प्रतिमा आत्याला एक डोळे भरून इथे सायली पाहते आणि ती मग हळूहळू मागच्या पावलांनी बाहेर निघून जात असते. हे अर्जुनच्या लक्षात येतं ही बाहेर का चालली आहे, पण काही त्याला कळेना. ती इथे बाहेर हळूहळू आलेली असते आणि आल्यानंतर डोळे पुसरत ती ह्या घराला कायमचा निरोप देण्यासाठी एकदा मागे वळून पाहते. का कोणास ठाऊक तिला ते घर तिचं असल्यासारखं वाटत असतं आणि तिच्या ह्या घरात तिला पुन्हा कधी यायचं नाही या गोष्टीने फारच वाईट वाटत असतं. बघता बघता ती घरी जाते. घरी गेल्यानंतरही तिच्या डोक्यात तेच विचार चालू असतात. अर्जुन तिला इकडचे तिकडचे कितीतरी गप्पा सांगत असतात. किती छान वाटतं, आज राज काकाच्या घरी आपण इतक्या दिवसांनी गेलो, सगळेजण एकत्र राहिलो, त्यांनी छान युक्ती केली, आपल्याला तिकडे बोलवलं आणि एकत्रच वेळ घालवल्यामुळे मला खरंच आज खूप आनंद वाटत आहे, असं सगळं बोलत असतो आणि ती काहीही बोलत नाही. तिच्या विचारात ती मग्न असते. इथे प्रिया मात्र फार खुश असते की आता ह्या वचनबद्ध अशा सायलीला आपण वचनात अडकवले, त्यामुळे ती ह्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही. ह्या घरात आता आपलं राज्य सुरू, आपल्याला हवं तसं आपण इथे वागू शकतो. ह्या गोष्टीने प्रिया फार आनंदी असते आणि ती नेहमी इथे यायची, तोंड घालायची, ह्या गोष्टीने तिला खरंच खूप चीड यायची. इथे आता अर्जुन सायलीला थांब म्हणतो आणि विचारू लागतो, सांग काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते कुठे काय, काहीच नाही. पण अर्जुन म्हणतो तू तुझ्या नवऱ्याशी बोलत आहे आणि नवऱ्यापासून तू काही लपवू शकत नाही, त्यामुळे तुला जे काही आहे ते आत्ता सांगावंच लागेल. असं म्हटल्यानंतर इथे आता सायली सगळं सत्य सांगू लागते. तिने जे वचन दिलं प्रियाला आणि प्रियाने तिच्यासमोर घातलेली अट सगळं काही ती सांगते आणि खरंच मला माझ्या माहेरी जायचं नाही असं वाटत आहे आणि प्रतिमा त्याला भेटायचं नाही, ह्या गोष्टीने मला खरंच खूप वाईट वाटते. ह्या गोष्टीचं इथे वाईट असं अर्जुनलाही वाटतं की ही कोण अट घालणारी. महिपत पोचला आहे इथे प्रियाच्या खऱ्या आईवडिलांच्या घराच्या जवळ. लोखंडे नाव त्यांचं आणि ते टेलरची माहिती काढायला आता काहीतरी प्लॅन करावं लागेल असं महिपतचा प्लॅन चालू असतो. नागराज सांगतो आपल्या माणसाला पहिले त्या माणसाचं नाव विचारून यायला लाव, म्हणजे आपल्याला ओळख पटेल खरंच हा माणूस लोखंडेच आहे का. मग नागराज सांगू लागतो की आता तुझा हा माणूस आहे ना, तो तिथे पाठव आणि काही ना काही कारण करून त्यांचं नाव गाव सगळं काही विचारायला सांग.
इथे अर्जुन म्हणत असतो की तिचं ऐकायची काहीच गरज नाही आणि तिच्या वचनातही अडकायची गरज नाही. ते तुझं घर आहे, तू तिथे कायम जायलाच पाहिजे. पण इथे सायली म्हणते, प्रतिमा आत्याला जर माझ्यामुळे त्रास होणार असेल तर मी खरंच तिथे जाणार नाही. पण वेळ आली आणि तिने जर माझ्या प्रतिमा आत्याला त्रास दिला तर तिला मी सोडणार नाही. महिपतने आता त्याच्या माणसाला एक काम सांगितलेलं असतं, त्या माणसाच्या दारात जा, तिथे पत्ता विचारायचं नाटक कर आणि हे दुकान कोणाचं आहे हे सगळं विचारायचं, हे नाटक कर. खरं नाव काय तेही विचारू नये, लोखंडे नाव सांगितलं पाहिजे त्यांनी. मग तो त्यांचा माणूस तिथे जाऊ लागतो आणि सिनेमा थिएटरच्या पत्त्या विचारू लागतो. तेव्हा तो म्हणतो, तू ह्या गल्लीत आला, मागच्या गल्लीमध्ये आहे ते थिएटर. अच्छा. तो माणूस मग विचारू लागतो, हे टेलरचं दुकान तुमचं आहे का? मग तो माणूस म्हणतो, तुला काय घेणं देणं आहे, कशाला चंबार चौकशा करतोय, असं म्हणत उर्मटपणे दोघंही नवरा बायको बोलू लागतात. पण त्या माणसाला आता इथे तो माणूस म्हणतो की जर कधी कस्टमर असले तर मी तुमच्या दुकानात पाठवत जाईल म्हणून पत्ता विचारतोय. 1-2 मोठ्या ऑर्डर पण आहे, त्याही तुम्हाला देईल. मग इथे ते दोघंजणं फार खुश होतात. सायली मात्र आता इथे सांगत असते, जर प्रतिमा त्याला कधी जर प्रियाने त्रास दिला तर मी तिला चांगलीच शिक्षा ठोठवेल. आणि खरंच अर्जुन म्हणतो, अशीच मला माझी बायको पाहिजे. वेळ आली तर मऊ आणि वेळ आली तर कठोरही वागता आलं पाहिजे. आणि ते सायली तेच करणार आहे आत्ता. आणि मोठी ऑर्डर देणार म्हटल्यावरती खरंच इथे ह्या दोघांनाही फार आनंद होतो. टेलरचं दुकानात इतक्या मोठ्या ऑर्डर जर यायला लागल्या तर आमची भरभराटी होईल, प्रगती होईल, आमची हे दारिद्र्य आयुष्य कायमचं संपेल. मग तो माणूस त्या माणसाचा इथे फोन नंबर घेऊन त्याला सांगू लागतो, कधीही काही काम असलं तर आम्हाला नक्की सांगा. महिपतने हे सगळं काही शूट करून ठेवलेलं असतं त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये आणि त्या दोघांचा फोटोही तो आता काढून इथे प्रियाला दाखवणार, तिला ब्लॅकमेल करणार. अर्जुन सायलीच्या रविराज आणि प्रतिमाविषयीच्या गप्पा चालू असतात आणि अर्जुन तिला सांगत असतो, खरंच तू असं काही करू नको, आपण ना प्रतिमा त्याला भेटायला इकडे कायम बोलवत जाऊ. इकडची तिकडची त्यांच्या गप्पा सुरू होतात आणि इकडे महिपतने महत्त्वाची माहिती काढून त्या माणसाने आणून दिल्यामुळे त्याला फार आनंद झालेला असतो. आता त्या चिचुंद्रीला म्हणजेच त्या प्रियाला आपल्याला चांगलाच धडा शिकवता येईल. आता पुढचा प्लॅन काय आहे हे नागराज जेव्हा विचारू लागतो तेव्हा महिपत म्हणतो, एक एक पत्ता मी रिव्हील करेल, सगळे पत्ते तुझ्यासमोर कशाला ठेवल, वेळ येईल तेव्हा काय करायचं ते तुम्हाला सांगेल. इथे गाठोड्याचा विषय जेव्हा निघतो त्यावेळेला इथे सायली इमोशनल होते ना, त्याच्यामुळे तो ते गाठोडं आतमध्ये ठेवून देतो आणि पुढे काय करायचं म्हणून ते सायलीला तो विचारू लागतो. सायली त्यांना सांगत असते, आपण आता थोड्या दिवस शांतता घेऊ, आपल्याला ते दुसरं गाठोडं मिळवण्यासाठी काहीतरी युक्ती करावीच लागेल, त्या गाठोड्याला मिळवायला काहीतरी प्रयत्न करावीच लागेल. खरं तर ते गाठोडं मिळवायचा प्रयत्नही ते सायली करणार, पण आता त्या घरात पाऊल ठेवायचं नाही तर ते गाठोडं मिळणार कसं ह्या विचारात ती तिथे असते. तिला फारच वाईट वाटत असतं की त्या घरात जायचं नाही, प्रतिमा त्याच्या जवळ जायचं नाही हे वचन तिने दिलेलं आहे. त्यामुळे तिला ह्या गोष्टीची फार खंत आहे. प्रतिमा का कोणास ठाऊक तिला जवळची वाटते, आपल्या आईला भेटायचं नाही असं वाटतंय. तिला हुरहुर लागली आहे, माझ्याच आईला मी भेटू शकत नाही, माझ्या माहेरी मी जाऊ शकत नाही असं का वाटतंय. ते माझं घर नाही, ते माझे आईवडील नाही, तरी मला ते एवढे जवळचे का वाटतात. म्हणून ती ते क्षण आठवते आणि तिला डोकं दुखायल्यासारखं होऊ लागतं. तिच्या बालपणीच्या काही आठवणी तिला आठवू लागतात. ती जंगलामध्ये आई बाबा करत इकडे तिकडे त्यांना शोधत होती, ते क्षण तिला आठवतात. तिला फार वाईट वाटत असतं. ती आठवण्याचा प्रयत्न करणार, आज काही झालं तर मी आठवण्याचा प्रयत्न करेल, मी ह्या गोष्टीपासून पळू नाही शकत. आणि हाच विचार करून ती त्या सगळ्या गोष्टींचा क्रम लावत असते, आठवत असते. जंगलामध्ये ती त्या हातामध्ये काय घेऊन फिरत होती, तिच्या हातात काहीतरी होतं, पण ते काय होतं ते तिला नीटसं आठवत नसतं. त्याच वेळेला तिथे अर्जुन येतो आणि सायलीला विचारू लागतो, काय झालं, तू कशामध्ये एवढी मग्न आहे. रांगोळी तर खरंच खूप सुंदर झाली आहे, असं एक कौतुक इथे अर्जुन करत असतो. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की प्रतिमा आत्या ही सायलीच्या प्रियाच्या रूममध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर तिला कॉफी देऊ करते आणि तिच्या ब्लँकेटवरती घाणेरड्या पद्धतीने ती पाय पसरवून बसलेली असते. जे तोंडावर घ्यायचं त्याच्यावर पाय ठेवणं ही प्रतिमा आत्याला आवडत नाही. प्रतिमा आत्या तिला बाजूला हो, मी ह्या कपड्यांच्या घड्या करते असं म्हणते, तर ती दोन्ही पायांनी ते कचाकचा लोटू लागते आणि हे एकदम घाणेरडा प्रकार आहे, तुला शिस्तच नाही प्रिया असं म्हणत ती तिला बोलू लागते. मग प्रिया म्हणते, शिस्त म्हणजे कसं, तर ही अशी घाणेरडी पद्धत नाही गं, पायाने कसं काय तू लोटते ते ब्लँकेटला, तोंडावर घ्यायचं असतं. मग प्रतिमाला इथे उद्धटपणे प्रिया बोलू लागते आणि म्हणते, अच्छा आता तुम्हाला इथे हे शिकवायला आलीस का शिस्त, आणि तू कोण मला शिस्त शिकवणारी. बरं, शिस्त म्हणजे काय असतं, असं बसायचं, नीट बसायचं, ताट बसायचं, अशा सगळ्या प्रकारे तू सांगशील तसं वागू का मी, इथे म्हणत प्रतिमाशी ती उर्मटपणे आणि उद्धटपणे बोलत असते आणि प्रतिमा हे सगळं काही ऐकून घेत असते.
सायलीला तर अर्जुन मनातली गोष्ट विचारू लागते, तू काय विचार करतेस, तुझ्या हाताला एवढं थरकाप का होत आहे. त्यावेळी ती म्हणते, नाही हो, कधीची रांगोळी काढते त्याच्यामुळे होत असेल. तेव्हा तो तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, मी तुला चांगलं ओळखतो, तू माझ्याशी किती खोटं बोल, तू बोलूच शकणार नाही. आता मी तुला कायम साथ देणार आणि ते तुला मी रांगोळी काढायला मदत करतो, म्हणजे तुझ्या हाताचं कापरं होणार नाही. त्याच वेळेला प्रिया म्हणत असते, तुला काय वाटतं, तुझा तो नवरा तुला साथ देणार? तो एक तर तुझा नवरा तुझ्याशी बोलत नाही, ती तुझी पाठ राखीन. त्या सायली आहे ना, तिला मी आता वचन घेऊन वचनात अडकवलं आहे, तिला ह्या घरात पाऊल ठेवू देणार नाही आहे मी. तिने ह्या घरात परत कधीही यायचं नाही असं मला वचन दिलं आहे. मग ती आता कधीही येणार नाही. त्यामुळे माझ्यासोबत ह्या घरात राहायचं असेल तर माझ्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं, तुझी पद्धत मला सांगायची नाही. त्यावेळेला प्रतिमा इथे चिडते आणि मागे वळून पाहते तर काय, रविराज उभा असतो. तर रविराज ते आठवू लागतो की सायली आरती चालू असताना निघून गेलेली आहे आणि याचं कारण म्हणजे आता ही प्रिया. आता हे तेव्हा त्यांच्या लक्षात येतं. इथे अर्जुन सायलीला मदत करत असतो, इकडच्या तिकडच्या छानशा गप्पा दोघंजणं मारत असतात आणि सायलीला अर्जुन म्हणत असतो की तू खरंच किती चांगली आहेस, मला तुझ्याशिवाय करमत नाही. आणि इकडची तिकडची माझी बायको करत गप्पा मारत तिला हसायला तो जोक्स मारू लागतो आणि मग इथे सायली हसू लागते. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की प्रिया प्रतिमाला धमकावत असते की इथे तुझी पाठ राखीन आता नाही आहे, तर तुला माझ्या सासूरवासात राहायचं असेल तर मी सांगाल तसं वागायचं, मी सांगाल ते कामं करायची, तू तुझी पद्धत मला सांगायची नाही. आणि त्याच वेळेला रविराज इथे आपल्या सायलीला घेऊन येतात आणि सायलीला सांगतात, इथे येण्यापासून तुला कधीही कोणी थांबवणार नाही. जर तुला कोणी थांबवणार असेल तर त्याची खेर नाही. आणि ज्याला इथे तू नकोशी वाटत असेल त्याने इथे राहायची गरजही नाही. आपलं बिराड उचलायचं आणि इथून कायमचं निघून जायचं. आणि तन्वी जेव्हा तिच्या बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते तर बाबा तिला सांगतात, ही माझी लेक आहे आणि हे माझ्या लेकीचं माहेर आहे आणि माझ्या लेकीला ह्या माहेरी येण्यापासून कधीही कोणी थांबवायचं नाही आणि थांबवू पण शकणार नाही. सायलीला ते एकदम दणकावून सांगतात, हे तुझंच घर आहे, तुला कोणी कितीही बंधनात अडकवलं, काही केलं तरी तू कुणाचं काहीही ऐकायचं नाही. माझी मुलगी ह्या नात्याने तू इथे कायम कधी हक्काने यायचं आणि ज्याला कोणाला हे पटत नाही त्यांनी इथून निघून जायचं. इथे प्रिया मूठ आवडते, तिला राग येत असतो, पण आता तिच्या बाबांसमोर तो कंट्रोल करते. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढील नवीन ट्विस्टसोबत. धन्यवाद.